guys, welcome to my YouTube channel Unique Learner Bond 781. Today we are going to learn how to make or recognize present perfect continuous tense. म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा किंवा कसा तयार करायचा हे आज आपण शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. इफ द सब्जेक्ट इज आय देन फॉलो हॅव. जर सब्जेक्ट आय म्हणजेच करता आय असेल तर त्यापुढे हॅव घ्यावे. अँड इफ ही शी इट ऑर एनी सिंग्युलर नाम देन फॉलो हॅज. आणि जर करता ही शी इट किंवा एकवचने नाम असेल तर हॅज. ही शी इट किंवा एकवचने नाम असेल तर हॅज. इफ द सब्जेक्ट यू वी यू दे ऑर एनी प्लुरल नाउन देन फॉलो हॅव. आणि जर करता वी यू दे यापैकी किंवा अनेक वचने नाम असेल तर त्यापुढे हॅव घ्यावे. अँड यूज बीन अँड फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब इज फॉलोड बाय आय एन जी फॉर्म. आणि त्यापुढे बीन घेऊन क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि त्याला आय एन जी प्रत्यय लावलेला असेल तर तो काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आहे असे सिद्ध होते. इन शॉर्ट, हॅव ऑर हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी. एक्झाम्पल, ही हॅज बीन इटिंग बनानास. तो केळा खात आलेला आहे. आय हॅव बीन रीडिंग अ पोएम. मी कविता वाचत आलेली आहे. हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे उदाहरणं आहेत. नेक्स्ट आहे निगेटिव्ह सेंटेन्स. पुटिंग नॉट आफ्टर हॅव ऑर हॅज मेक सेंटेन्स निगेटिव्ह. हॅव किंवा हॅज यांच्यानंतर जर नॉट ठेवले तर काय निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतात. उदाहरणार्थ एक्झाम्पल आहे, ही हॅज नॉट बीन इटिंग बनानास. तो केळा खात आलेला नाही. नेक्स्ट आहे, आय हॅव नॉट बीन रीडिंग अ पोएम. मी कविता वाचत आलेली नाही. दीज आर द निगेटिव्ह सेंटेन्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट, yes no questions. Have or has at the beginning of the sentence to form yes no questions. वाक्याच्या आरंभी हॅव किंवा हॅज ठेवल्याने yes no questions तयार होतात. लाईक, हॅव यू बीन रीडिंग अ पोएम. तू कविता वाचत आलेला आहेस का. हॅज ही बीन इटिंग बनानास. तो केळा खात आलेला आहे का. या क्वेश्चन्समधून काय येस नो आन्सर्स मिळतात म्हणून ह्या झाले हे येस नो क्वेश्चन्स झाले. नेक्स्ट आहे डब्ल्यू एच क्वेश्चन्स. वेन मेकिंग डब्ल्यू एच क्वेश्चन्स इंटरोगेटिव्ह वर्ड्स लाईक वाय, वेअर, वेन शुड बी टेकन ॲट द बिगिनिंग. वाक्याच्या आरंभी वाय, वेअर, वेन ठेवल्यास डब्ल्यू एच क्वेश्चन्स तयार होतात. लाईक, वाय हॅज रिया बीन बेकिंग केक नाव अ डेज. रिया आजकाल केक का बनवत आलेली आहे असा अर्थ होतो. नेक्स्ट, व्हेअर हॅव यू बीन लर्निंग मॅथ फ्रॉम 3 months. तू 3 महिन्यापासून मॅथ म्हणजेच गणित कुठे शिकत आलेला आहेस असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्स, येस नो क्वेश्चन्स, डब्ल्यू एच क्वेश्चन्स कसे बनवायचे किंवा कसे तयार करायचे हे शिकलो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू अगेन.